उद्यापासून नवरात्रीचे उपवास चालू होत आहेत, तेव्हा उपवासासाठी गीताज रेसिपीमध्ये आज आपण उपवासाची भाजणी कशी करायची हा व्हिडिओ पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरू करूया। गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये 1 किलो वरई घेतलेली आहे आणि ते आता मध्यम गॅसवर भाजायची आहे। वरई ते भाजलेली आहे, तरी भाजले हे कसं ओळखायचं तर वरई सगळी भाजून झाली की अशी पांढरट दिसते थोडी। आधी त्याचा कलर वेगळा असतो आणि नंतर त्याचा कलर सगळा पांढरट होतो। तर आता वरई काढायची आहे आणि 1 किलो वरईला अर्धा किलो शाबू घ्यायचा आहे, तोही मध्यम गॅसवर चांगला भाजून घ्यायचा आहे। तर मध्यम गॅसवर शाबूही आपला भाजून झालेला आहे, थोडासा याचाही कलर चेंज झाला आहे बघा। आता शाबूही सगळा भाजलेला आहे, तो काढून घ्यायचा आहे। आणखीन अर्धा किलो राजिगिरा घ्यायचा आहे। राजिगिराही मध्यम गॅसवर भाजून घ्यायचा आहे। तर राजिगिराही आपला भाजून झालेला आहे। तर याच्या लाह्या फुटायला असं तुम्हाला वाटायला लागलं की समजायचं राजिगिरा भाजलेला आहे। तर आता राजिगिराही काढून घ्यायचं आहे। आता इथे गॅस बंद करायचा आहे। एक सुती कापड अंतरलेलं आहे, त्याच्यावर वरीचं तांदूळ, राजिगिरा आणि शाबू हे काढलेलं आहे भाजून, आणि ते काढल्यानंतर गरम आहे तोवरच त्याच्यावर एक अर्धी वाटी जिरे घालायचे आहेत आणि हे सगळं चक्कीतून दळून आणायचं आहे। आता ही भाजणी आपण दळून आणलेली आहे। भाजणी एकदम बारीक दळून आणायची आहे। तरी ते भाजणी आता आपली तयार झालेली आहे। या भाजणीपासून तुम्ही डोसेही करू शकता, थालीपीठही करू शकता। तर भाजणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळवा। माझे चॅनल सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा। धन्यवाद।